सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. खरीप 2026 साठी नवीन कव्हरेज सुरू. केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजी मंजुरी दिलेल्या बदलानुसार खरीप 2026 पासून वन्य प्राण्यामुळे जसे की हत्ती, रानगवा, नीलगाय, माकड इत्यादी झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळेल. तसेच धान्य पिकातील अतिवृष्टी आणि जलभराव, पाणी साचणे साठीही कव्हरेज. दावा दाखल करण्याची मुदत फक्त 12 तास आहे. महाराष्ट्रात हे विशेषतः पूर्णपणे आणि विदर्भ भागासाठी फायदेशीर ठरेल. क्लेम प्रक्रियेत 5 नवीन नियम. मार्च 2026 पासून क्लेम रिजेक्ट होण्याचे प्रमाण कमी करण्याची युनिक फार्मर ID अनिवार्य होत आहे. क्लेम प्रक्रिया आर्थिक, पारदर्शक आणि वेगवान. ड्रोन, सॅटेलाइट आणि CCE ॲपचा वापर वाढला. उशिरा क्लेम मिळाल्यास 12% व्याज. अनिवार्य क्लेमची स्थिती PMFBY.gov.in वर रिअल टाइम चेक करता येईल. रिजेक्शन झाल्यास 30 दिवसात अपील करता येईल. रब्बी 2025 ते 2026 आणि खरीप 2026 नोंदणी अपडेट. रब्बी 2025 ते 2026 साठी नोंदणी डिसेंबर 2025 पर्यंत होती, पण काही जिल्ह्यात मुदतवाढ झाली. खरीप 2026 साठी नोंदणी लवकरच सुरू होईल. प्रीमियम खरीप 2%, रब्बी 1.5%, नगदी पिके 5%. महाराष्ट्रात सुधारित योजना राबवली जात आहे, ज्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा आली आहे. शेतकऱ्यांना कमी सहभाग आणि सरकारचे प्रयत्न. खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी केले अचानक, ज्या अटीमुळे त्यामुळे मुदत वाढली गेली होती. उदाहरणार्थ ऑगस्ट 2025 पर्यंत. आता सरकार अधिक जागृती आणि सोप्या प्रक्रियेसाठी प्रयत्न. महाराष्ट्रात ई-पीक पाहणी आणि ड्रोन सर्व्हे अनिवार्य झाले आहे. क्लेमची स्थिती कशी चेक कराल? PMFBY.gov.in वर जा. ॲप्लिकेशन स्टेटस किंवा क्लेम स्टेटस आधार मोबाईल नंबरने लॉग इन करा. जिल्हा, तालुका, गाव, पीक निवडा. स्थिती दिसेल. हेल्पलाईन 1800 180 1551 टोल फ्री क्रमांक किंवा स्थानिक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. महाराष्ट्र बजेट 2026 मधील संबंधित घोषणा. आज 7 मार्च 2026 सादर करत असलेल्या बजेटमध्ये शेतकरी कर्जमाफी 2 लाखांपर्यंत आणि पीक विमा सुधारण्याबाबत उल्लेख आहे. पीक विम्यांच्या नावाखाली नफेखोरी रोखण्यासाठी बीड पॅटर्न यशस्वी ठरत असून अतिवृष्टी बंधित शेतकऱ्यांना मदत वाढवलेली आहे. केंद्र सरकारने 18 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केल्याप्रमाणे खरीप 2026 पासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नीलगाय, रानडुक्कर, हत्ती, माकड इत्यादी झालेल्या नुकसानीसाठी अंतर्गत भरपाई मिळेल. महाराष्ट्रात विशेषतः पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भ, कोकण भागात हे खूप उपयुक्त ठरेल. नुकसान झाल्यावर 12 तासात PMFBY ॲपवर फोटो अपलोड करून रिपोर्ट करावा लागेल. हे ॲड ऑन कव्हर आहे, म्हणजेच अतिरिक्त प्रीमियम असू शकते. धान्य पिकातील जलभराव, पाणी साचणे पुन्हा कव्हरमध्ये. अतिवृष्टी किंवा पुरामुळे धान्य पीक पाण्यात बुडाल्यासही भरपाई. रब्बी 2025 ते 2026 चा स्टेटस. नोंदणी डिसेंबर 2025 पर्यंत होती. काही पिकासाठी मार्च 2026 मध्ये मुदतवाढ झालेली आहे. ई-पीक पाहणी ॲपवर 15 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य होते. क्लेमसाठी हे आवश्यक. मार्च 2026 पर्यंत. 2022 ते 2025 चे काही थकीत क्लेम विशेषतः खरीप 2025 चे जमा होत आहेत. हे ठिकाणी 2025 मध्ये 50% पहिला टप्पा जमा झाल्याच्या बातम्या आहेत. तुमच्या क्लेम पेंडिंग असेल तर PMFBY.gov.in वर चेक करा किंवा स्थानिक तहसील कृषी कार्यालयात जा. खरीप 2026 साठी तयारी. नोंदणी जून-जुलै 2026 मध्ये होईल. प्रीमियम खरीप 2%, रब्बी 1.5%, नगदी फळपीक असेल तर 5%. युनिक फार्मर ID अनिवार्य होत चालले आहे. PM किसान आणि PMFBY साठी लगेच ID तयार. धान्य पिकातील अतिवृष्टी आणि जलभराव, पाणी साचणे कव्हर. पूर किंवा अतिवृष्टीमुळे धान्य पीक पाण्यात बुडाल्यास 12 तासात दावा दाखल करता येईल. हे बदल खरीप 2026 पासून लागू होणार आहेत. विलंबित क्लेमवर 12% व्याज दंड.
पीक विमा कंपनीने वेळेत भरपाई दिली नाही तर 12% व्याज शेतकऱ्यांना मिळेल. हे केंद्र सरकारने नवीन नियम 2025 ते 2026 पासून अधिक कडकपणे लागू होत आहेत. महाराष्ट्रात 1 रुपये पीक विमा योजना बंद. 2026 मध्ये झालेली 1 रुपयाची योजना 2025 मध्ये बंद करण्यात आली आहे आणि 2026 मध्ये आता शेतकऱ्यांच्या खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% प्रीमियम भरावा लागतो. सुधारित पीक विमा योजना लागू. महाराष्ट्रात सरकारने मे 2025 मध्ये सुधारित योजना जाहीर केली. खरीप 2025 आणि रब्बी 2026 साठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनंतर राबवली जात आहे. शेतकऱ्यांचा हिस्सा अनिवार्य. आता शेतकऱ्यांच्या स्वतःचा प्रीमियम हिस्सा भरावा लागतो. पूर्वी 1 रुपयामुळे कमी होता. हे बदल फसवे अर्ज रोखण्यासाठी केले गेले. जानेवारी 2026 पासून 5 नियम. क्लेम रिजेक्ट होण्याचे प्रमाण कमी करण्याची नवे नियम लागू. युनिक फार्मर आयडी अनिवार्य होऊ शकते. क्लेम प्रक्रिया वेगवान, पारदर्शक. क्लेम वाटपात व्याज नियम. उशिरा क्लेम मिळाल्यास व्याज मिळणार. 2025 ते 2026 मध्ये 1400 कोटींचा वाटपाबाबत चर्चा सुरू. रब्बी 2025 ते 2026 मध्ये मुदत वाढवली. मार्च 2026 पर्यंत. 2022 ते 2025 चे काही थकीत क्लेम 2026 मध्ये जमा होत आहेत. काही ठिकाणी 25%चा पहिला हप्ता झाल्याच्या बातम्या आहेत. तुमचा क्लेम पेंडिंग असेल तर pmfby.gov वर चेक करा किंवा स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क साधा.